निरोप पाठवला होता. पण तो पोचलाच नाही. आणि इथेच मला वाटतं कथेचा पहिला थर उलगडतो. म्हणजे काय? म्हणजे ती ज्याच्यावर विश्वास ठेवते तोच तिला दगा देतो. धोका बाहेरून नाहीये, तर अगदी जवळ आहे. ती पूर्णपणे एकटी पडलीये, असुरक्षित आहे. बरोबर. आणि तिची ही असहाय्यता पुढे अजूनच गडद होते जेव्हा तोच पहारेकरी तिला जबरदस्तीने नदी ओलांडायला लावतो. हो, आणि त्या झटापटीत एक छोटीशी गोष्ट घडते. तिची दह्याची बुधडी पाण्यात पडते. आता हे ऐकताना वाटेल की यात काय विशेष आहे, पण विचार करा. अगदी. त्या परिस्थितीत तिच्यासाठी ती बुधडी म्हणजे शेवटचा आधार होता. तिच्या ओळखीच्या जगाशी असलेला शेवटचा दुवा. आणि तेही गेलं म्हणजे तिची सगळी आशाच संपली. ती आता पूर्णपणे एका अज्ञात जगात फेकली गेलीये. आणि याच निराशेच्या क्षणी कथेला एक वळण मिळतं. खंडोजीची एंट्री होते. हो, नदीच्या पलीकडे एका मोठ्या दगडावर खंडोजी उभा आहे. तो तिची अवस्था पाहतो आणि लगेच उडी मारून तिच्या मदतीला येतो. त्याचे पहिले शब्दच तिला आधार देतात. घाबरू नका बाईसाहेब,